छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद येथे तरुणाच्या निर्गुण हत्येने नागद परिसर हादरला। कन्नड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल, 5 आरोपी जेरबंद, 2 फरार। नांदेड जिल्ह्यात स्वस्ताईने नवीन वाहन आवाक्यात, सेकंड हँड गाड्यांचे मार्केट गोत्यात। जीएसटी कमी झाल्याचा आनंद, मात्र अतिवृष्टीने खरेदीवर दिसतोय परिणाम। हिंगोली जिल्ह्यात नियम मोडला, दंड भरायलाही कोलदांडा, चालकांची बेफिक्री, 3 कोटींचा दंड भरला, 3 लाख। धाराशिव जिल्ह्यात शेत जमीन रखडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, आढावा बैठकीत धोरण बदलावर चर्चा। बीड जिल्ह्यात अंत्यविधी सुरू असताना पिकअप गर्दीत घुसला, 1 ठार 5 जखमी, पालीतील घटना, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार। शेत जमीन विकायची, मग सरकार आहे घ्यायला तयार, करमवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना। जालना जिल्ह्यातील 4,49,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा अहवाल, 421 कोटी 41 लाख रुपयांची शासनाकडे मागणी। परभणी जिल्ह्यात आयुक्तांची बनवाबनवी, अजून समितीचाच पत्ता नाही, विभागीय आयुक्तांनीच लक्ष घालण्याची परभणीकरांची अपेक्षा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रांजणगाव खुरी ग्रामस्थांच्या सरपंच उपसरपंचासह सर्व सदस्यांवर अविश्वास, ग्रामसभेत ठराव पारित, गावातील समस्यामुळे ग्रामस्थ संतप्त। नांदेड जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यात दिव्यांच्या जगमगाटात उजळली बाजारपेठ, खरेदीला उधाण, आली दिवाळी, कापड इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत वाढू लागली ग्राहकांची गर्दी। धाराशिव जिल्ह्यात हायटेक तंत्रज्ञानातून पाडळीत रेशीम क्रांती, रेशीम शेतीत तंत्रज्ञानाचा वापर। बीड जिल्ह्यात पाणी नसल्याने महिलांसाठीचे स्वच्छतागृह क्लब बंद, बीड पंचायत समितीच्या गलथान कारभार चव्हाट्यावर। लातूर जिल्ह्यात एनसणात तूप मिठाईत बेसळची दास्ती, प्रशासनाच्या अचानक धाडी, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान। जालना जिल्ह्यात चोरीस गेलेले हरवलेले 60 मोबाईल तक्रारदारांना परत, कदीम पोलिसांची कामगिरी, CEIR प्रणालीची मदत। परभणी जिल्ह्यात धम्मकार्य गतिमानतेसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, धम्मदेशना कार्यक्रम, बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांसाठी 14.88 कोटीतून होणार रुग्णसेवा, सदनची उभारणी, 6 मजली इमारतीचा प्रस्ताव, बांधकामाच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता। नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे मतदार यादीचा गोड, 1,500हून अधिक मतदारांचे आक्षेप, नवीन प्रभाग रचनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम। हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी 194 शेतकऱ्यांनी काढला फळपीक विमा, यंदा मिळणार का प्रतिसाद, पुनर्रचित फळपीक विमा योजना। ID कार्ड नाही लावल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कापणार, परिसराची सुरक्षितता, कर्मचारी ओळख निश्चित करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक। बीड जिल्ह्यात ST आरक्षणाशिवाय पर्याय नाही, दिशाहीन होऊ नका, यशवंत सेनेचे भारत सन्नर यांची बैठकीत आवाहन। लातूर जिल्ह्यातील औसा येथे आपत्तीग्रस्त 1200 कुटुंबांना दिली 1.25 कोटींची मदत, औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांचा पुढाकार। जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनसाठी 104 कोटींची मागणी, पाणी पुरवठा स्वच्छता मिशन समितीची बैठक। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबिर आणि दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जागृती 1 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी संजय सिंग चौहान यांच्या हस्ते झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगावतील जिल्हा परिषद शाळेमध्ये अवतरली शिवसृष्टी, विद्यार्थ्यांनी मातीची किल्ले बनवून जिवंत केला इतिहास। नांदेड जिल्ह्यातील कुपटी येथे सोयाबीनच्या एकरी 3 क्विंटल उतारा, शेतकरी राजा सापडला आर्थिक संकटात, संपूर्ण माहूर तालुक्यात शेतकऱ्यांची शोकांतिका। हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील पुसेगाव ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला ठोकले टाळे, रुग्णांची हेळसांड, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनात धाराशिव जिल्हा शाखेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफडणार, क्षीरसागरांना पंडितांचे आव्हान, बीड नगरपालिका निवडणूक, माजी नगरसेवक पंडितांच्या संपर्कात। मुलांची स्मार्ट हजेरी लागणार, पण शिक्षकांचे काम वाढले की घटले, शिक्षण विभागाचे निर्देश, हजेरीसाठी स्विपचॅट ॲप अनिवार्य, अंमलबजावणीत अडचणी। जालना जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात गत 6 महिन्यात 3000 महिलांची सुरक्षित प्रसूती,
1590 मुली जन्मल्या. योग्य व्यवस्थापनाचा परिणाम. परभणी जिल्ह्यात पावसाने पालव पाचोडा. मेथी 20 रुपये जुडी. भाज्या कडाडल्या. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा परिणाम. उत्पादनात घट. फूल उत्पादकांचे सुद्धा नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने स्वस्तामध्ये. व्यापाऱ्यांच्या घशात. ना सीसीआय ना नाफेड खरेदी केंद्र सुरू. कापूस 6000, मक्याची 1200 रुपये क्विंटलने खरेदी. नांदेड जिल्ह्यातील किनवट मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे तालुक्यातील बोथाद जिल्हा परिषद गट हे आदिवासींसाठी राखीव असतील असा अंदाज वृत्त प्रकाशित करून वर्तविला जात होता. तो अंदाज 13 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाला. हिंगोली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगोलीत खिंडार. दिलीप चौहानासह अनेक कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात. बीड येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये करमवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी समीर आनंद पानगावकर यांनी यश संपादन केले. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मंगलनाथ मिल्कस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आर.जी. कानडे यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी बुलढाणा येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त पशुपालकांचे आता होणार आर्थिक पुनर्वसन. पडताळणी करून पशुधन वाटप. जालना जिल्ह्यातील चौधरीनगर येथील बिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजश्री शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवारी दिनांक 15 रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परभणी जिल्ह्यात दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत पणत्या दिवे विक्रीसाठी दाखल झाले. लहान मुलांसाठीच्या खेळभांडी सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झाल्याने या साहित्यांची खरेदी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंबई गटांबरी रस्त्यावरील अंबई गावाजवळील नंदीवरील पुलाची दुरवस्था झाली. पुलावर खड्डे पडले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील बारूडची सीताफळे राजधानीत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. शेतकरी आनंदाला. दिवाळी आनंदात साजरी करणार. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आरक्षित जागांसाठी प्रभावी उमेदवार शोधण्याचे आवाहन. वसमत तालुक्यात राजकीय हालचालींना वेग. दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळाले. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कारखान्याच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 1 कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आला. बीड जिल्ह्यातील आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेला कर्नाटकातील कुमटा येथील डेनिसन्स रिसॉर्ट येथे रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी यंदाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. 8-10 दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी ऊसामध्ये अद्यापही पाणी साचल्याचे चित्र लातूर तालुक्यातील उमरगा बोरी शिवारात पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्यात वानडगाव येथे शेतकऱ्यांचे सीताफळ बागेचे यशस्वी प्रयोग. 2 एकरात 2 लाखाहून अधिक उत्पन्न. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे होणार सार्वजनिक. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. शेतकऱ्यांना पाहता येणार नुकसानीची टक्केवारी. 50% नुकसान नोंदविल्याने संताप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंजिठा लेणीचे शोध लागलेल्या व्ह्यू पॉइंट रस्त्याची प्रचंड दुरवस्था. खड्ड्यामुळे पर्यटक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एसटीची घसघशीत भाडे कपात. आवडेल तेथे प्रवास स्वस्तात. मंडळाच्या निर्णयामुळे प्रवाशात आनंद. पासेस काढण्यासाठी प्रवाशांची स्थानकात हजेरी.